आता मी टोल फ्री क्रमांक या ठिकाणी देतोय. तत्पूर्वी अजून एक मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे दादा, की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये नो कॅश काउंटर रुग्णालय सुरू केलंय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे आणि आपल्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावे ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं 2 नो कॅश काउंटर रुग्णालयामध्ये सुरू झाली आहेत. आमच्या ठाण्यामध्ये जर कोणीही तुम्ही आला, फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड पिवळं किंवा केशरी असणं गरजेचं आहे. त्याची दादा स्ट्रेस टेस्ट फ्री आहे, ECG फ्री आहे, 2D फ्री आहे, अँजिओप्लास्टी फ्री आहे, बायपास फ्री आहे, वॉल रिप्लेसमेंट फ्री आहे, त्याचं राहणं जेवण फ्री आहे आणि त्याच्यासोबत जो एखादा नागरिक, त्याचा अटेंडंट जो येईल, त्याचा नातेवाईक, त्याचं देखील राहणं जेवण फ्री आहे. अशा पद्धतीची एक व्यवस्था आदरणीय शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे केली आहे. एवढंच करून ते थांबले नाहीत, तर मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे त्यांच्या आईचं निधन देखील अशाच आजारपणामुळे झालं होतं, तर त्यांच्या नावे देखील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक सुसज्ज असं रुग्णालय उभं केलंय. छोट्या मोठ्या कुठल्याही प्रकारच्या सर्जरीज 1100 प्रकारच्या या रुग्णालयामध्ये मोफत होतात आणि महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक, मग बारामती असो, इंदापूर असो किंवा आपल्या पंचक्रोशीतला कुठलाही असो, त्या ठिकाणी ठाण्यामध्ये येऊ शकतो आणि आपले नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट पण आता पूर्णपणे ₹1 आमच्या ठाण्यामध्ये लागत नाही. अशा पद्धतीचं रुग्णालय या ठिकाणी शिंदे साहेबांनी सुरू केलं. मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांच्या नावे किंवा गुरूंच्या नावे आपण जी स्मारकं करतो, मला असं वाटतं ही जिवंत स्मारकं अशा पद्धतीनं रुग्णालयांच्या सारखी जर तयार केली तर मला वाटतं खूप मोठी रुग्णसेवा या निमित्तानं होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी मी आता शेवटी टोल फ्री क्रमांक देतो, तो सगळ्यांनी नोट डाऊन करावा ही विनंती या निमित्तानं करतोय. 8650 मराठीमध्ये सांगतो. 8650 567 567 8650 567 567 हा टोल फ्री क्रमांक मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे. या क्रमांकावर जर तुम्ही डायल केला तर एवढ्याच वेळे एकाच वेळी एवढ्या लोकांनी जर डायल केला तर तो हँग होऊन जाईल. थोड्या वेळाने करा. तर या नंबरवर जर आपण डायल केला तर तुम्हाला एक SMS प्राप्त, एक कॉलर ट्यून 10 सेकंदाची ऐकू येईल. त्याच्यानंतर एक SMS प्राप्त होईल आणि तुमच्या मोबाईलवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा फॉर्म येईल. आणि हा मला असं वाटतं की आपल्या नातेवाईकांपर्यंत, लोकांपर्यंत, गावागावात जर ही माहिती गेली तर मला वाटतं एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही. मध्ये दादा एक बातमी दैनिक सकाळनं प्रकाशित केली होती की गेल्या 11 महिन्यामध्ये सर्वाधिक मदत कुठल्या आमदाराने नेली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचाच पहिला क्रमांक आहे निलेश लंके यांचा आणि त्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो दत्तामामा भरणे यांचा. आठवड्यातून एक दिवसही असा जात नाही की दत्तामामांचा मला फोन येत नाही की मंगेश हा पेशंट आहे, तो पेशंट आहे, याला ही मदत हवी. आता येता पण भूषण सुरे मला एक पोस्ट दाखवत होता, तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचा मुख्यमंत्री सहायता निधीचे आभार मानल्याचे. मला वाटतं की ही योजना जातपात पंथ पक्ष न बघता मला वाटतं फक्त आपण रुग्णसेवा म्हणून जर काम केलं तरी खूप मोठं काम दादा या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सनी देवकाते, नाना या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीनं मदत मिळू शकते या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलीत.